रेस्टॉरंट आणि लॉजिंगचं कन्स्ट्रक्शन पार्ट पूर्ण झाला आणि दादांनी साईट व्हिजिट अरेंज केली होती आपली. तर मग गेल्यानंतर सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये चेक केल्या. काही गोष्टींमध्ये थोडे जे चेंजेस होते ते दादांना आपण सजेस्ट केले. सो त्या पद्धतीने त्यांना ते सोपं पडेल. हे रेस्टॉरंट एक प्रवरा संगमपासून जवळ असं एक नेवासा म्हणून जे आहे तिथे आहे, हायवे टच आहे. सो तिथं बऱ्याच वेळा आमची चर्चा चालली, व्हेज करायला पाहिजे नॉन व्हेज करायला पाहिजे. सो त्याच्या पद्धतीत दोन्हीचे प्रोज अँड कॉन्स आपण त्यांना समजून सांगितले. परमिट रूम कशा प्रकारे जर ठेवली तर त्याचे काय प्रोज अँड कॉन्स आहेत त्याच्यावरती डिटेलमध्ये चर्चा झाली. स्टाफ हायरिंग कशा प्रकारे केली गेली पाहिजे किंवा एकंदरीत बघायला गेलं तर ऑपरेशन कॉस्ट वगैरे कशी जाते साधारणतः, त्या हिशोबाने लॉजिंगचा बिझनेस कसा असतो, हायवे टच वगैरे हे डिटेलमध्ये आमच्या सगळ्या गोष्टींवरती चर्चा केल्या. त्याच्यानंतर बाहेरच्या साईडला बघितलं आम्ही तर किचन वगैरे जे साईडला होतं त्यांचं, तर त्याच्यामध्ये काय काय इक्विपमेंट्स लागणार त्याची सगळी त्यांना लिस्ट वगैरे काढून दिली. क्रॉकरी घेण्यासाठी, फर्निचर घेण्यासाठी कुठे गेलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे या रिलेटेड आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये चर्चा केली आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.